ही बाजू चपटी ही आत पाहिजे. आता बघ ही फिरतीया. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग बनवतोय 6:30 वाजता. मी व्हिडिओ टाकायला उठलो होतो. एक ॲप डाउनलोड केला. मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता. बारक्यांच्या वायफायवर डाउनलोड करून केला. अंधार पडलाय 6:30ला. आई पण उठली आता. आईने आता झाडून बिडून घेतली सगळं. 6:30ला उठलं ना एवढं गार नाही लागत, पण 8 वाजता उठल्यावर गार लागते. काय करता, नीट नसल्यामुळे उठायला लागले मला लवकर. दररोजच मला आता लवकर उठावं लागते. 6:30 वाजता कसलं शांत वाटतंय. कुणाची एक नाही, कुणाची दोन नाही, सगळं गाव शांत. त्याला महाशिवरात्र आहे. गावात स्पीकर चालू झालाय. तर मित्रांनो, फायनली ॲप डाउनलोड झालाय. घरात तर अजिबात रेंज येत नाही. पहिली घरात रेंजच होती. काय झालं काय माहिती, घरात रेंज नाही. त्यासाठी मला बाहेर यावं लागतं दर 6 वाजता. A few moments later. मित्रांनो, आंघोळ करून रेडी झाले. 6:30ला उठलो होतो. परत 7 वाजता ब्लॉग एडिट केला. परत जरा वेळ झोपलो. त्याला महाशिवरात्र असल्यामुळे आई पापड केलंय, साबुदाणा पापड केले. तिकडे खीस केलाय, इकडं बटाटा केलाय. मी निरंकार धरलाय. 2 दिवस काहीच नाही खाणार, नुसती चहा. आई तर माझ्या एवढी रागवली ना. आई म्हणले निरंकार नाही काय नाही. आईला म्हणलं मी धरणार, म्हणले धरणार. आई इकडं धुणं वाळत घालते. काय नाही होत 2 दिवस उपास धरल्या. काय नाही होत. आईने इथं आधी शिगडीवरती चहा बनवून ठेवलाय. आपल्याला नुसतं इथलं बटन टाकायचे तवर तापण. त्याला वावरात वाल तोडायला जायचंय मित्रांनो. आणि आईने तिथं मिसरी ठेवल्या. आपण लपून ठेवू त्या बॉक्सात वरल्या. आईच हाताने नक्की म्हणणार तूच काहीतरी कांड केलंय. मिसरी लपवली. आईची मिसरी लपवली. आता जाताना बघू म्हणणार 100% तूच लपवली. पण मी देणारच नाही, फेकूनच देणार. बाहेरच आई भांडी घासते. गाडीवाला आहे ना? नाही एवढं चालायचं सुखाचं आहे काय तुम्हाला कसं काय बघा. आमच्या देशी खलबत्ता. आत्याला आमच्या मिखीस बटाटा पापड्या सगळ्या एका पिशवीत भरती. मित्रांनो, चहा रेडी आहे. आई म्हणते जेवायला या. लावली बघा, बुचानच नाही ह्याला. अरे ह्याला बुचनच नाही. मी बघायला गेले ती ह्याला अर्धीचे ही अर्धे फसवलं म्हणायचं तुम्हाला. मला आहे नाही ह्या फेरन लावलीची एक गोष्ट कळालेली, एक राज खोललेला आहे. आईकडे कॅमेरा देतो मग दावतो तुम्हाला. आई ही जी बाजू आहे ना, ही बाजू चपटी ही आत पाहिजे. आता बघ ही फिरतीया. हा बघ, ही बाजू वरती पाहिजे होती. म्हणजे यांनी प्रोडक्ट करताना चुकीचं केलंय. आणि ह्याच्या आतमध्ये बुच्च्याने होय. हा ह्याच्या आतमध्ये बुच्च्याने म्हणजे यांनी काय गडबडीत पॅकिंगच चुकीची केली आहे. होय. आणि तुला थोडीच भेटली फेरन लावली. इथून पुढे ना बंद झालेलं आहे. आता हे बुचन काढून चालू होणार. म्हणजे ही बुचन काढल्यानंतर तुला आतली फेरन लावली काढता येईल. देवा, चुकीचं लावलंय काय गडबडीत तसंच केलंय त्यांनी. पॅकिंग चुकीचं केलं. एका पॅकिंग मुळे ना कंपनी पण डाऊन होऊ शकते. मग काय काय सुट्टी आहे सुट्टे खाऊ खायला. मित्रांनो, आई मिसरी शुद्धी आहे. ही तर कुठे मिसरी असते का तवा. मित्रांनो, आईने चुलीमध्ये खांड पण टाकले. काय टाकाय कशी जागी झाली आई. टाकाय मला माहिती आहे ना आई काय करते ते ना. मित्रांनो, मिसरी नाही गावली की खांड टाकून ठेवते. खांड पण खतम करून टाकली. काय द्यायची आम्ही चाल नीट घ्या. थांब मी ठेवतो. चल बाय बाय कर. काय यायचंय तुला? नको वाल तोडायचे आज. गेलं बाबा रुसून. इथं रुसला मित्रांनो रियांश. दारा मागच गेलाय आता. तुला सकाळी संध्याकाळी चक्कर मारतो. वाल तोडायची आता काय. दगड नको वहिनी, दगड आणते.
मित्रांनो आता फायनली मी नाही निघालो वावरात. तुम्हाला माहिती आहे का आईला मिसळी गावली. कस काय गावली काय मला मी कुठून बी सापडून देईन तुला काय करायचं? बोललो आपण लय हुशार पण येईल लय हुशार आमची. मी लय हुशार. तू माझ्या आधी का मी तुझ्या आधी आहे? तर मित्रांनो मी नाही फायनली वावरात पोचलो आणि पोतं वल्ल करायचं. बघू नाही तो हुसात चालू आहे का नाही तर मग आपल्या यालाच लावायला लागेल. बोरला पाणी आहे ह्याच्या खाली ठेवू. आपलं तोडून होस्तवर भिजन चांगलं. आईने पण रानातले कपडे घातले. विषय काय झाला माहिती का त्या दिवशी गाडीवरती मी ना टोपी घातली होती अशी माझी इगळी होती पण मग वाऱ्याच्या जोक्याने काही टोपीच पडली ना. आई मागं गोन घेऊन बसल्यामुळे उतारता पण नव्हते मग काय हात तिथंच सोडली. आता टोपीच नाही. इथं तर औषध मारायचं अवघडच आहे मित्रांनो. सगळे एकत्र आले. उद्या परवा औषध मारायला लागन आणि जायचं वाल तोडायची पण अवघड एवढं एकत्र आले. असं खाली वाकून यायला लागत आहे औषध मारायला. काय असं खाली वाकून यायला लागेल का ते कापायच लागणार नाहीतर सगळं पंप पण पडन आणि औषध मारणारा पण पडन. जागा मित्रांनो ही पलीकडं दाबलं आणि ही इकडं दाबलं. आता कुठं शेंगा दिसायला लागल्यात आणि यायला जायला पण. काय आई इकडं बघ. ओके इकडं बघ की काय गोसावळा दिसला का? त्या का मित्रांनो कशी मिसरी खाते. कस काय सापडली मलाच काय कळा नाही. एवढ्या अडचणीत लपवली तरी 2 साऱ्यांना एवढ्या बादल्या गावल्यात. 2 साऱ्या तोडस्तोवर पोतं भिजून झालं. 2 बादल्यांमध्ये एवढं पोतं भरलं मित्रांनो. अजून 2 बादल्या बसत्या 4 बादल्याचं पोतं आहे मित्रांनो. अजून 2 बादल्या तोडून झाल्या. पाणी प्यायला सुट्टी केली. ऊन तर आता असलं लागायला लागलं उन्हाळ्यावानी 32-33 टेम्परेचर झाले. उन्हाळा तर यायचा आहे अजून. उन्हाळ्यात तर 40 वरच जाईन. 2 बाटल्या गरम झाल्यात आई पोत्यात ठेवते. एक पोतं राहिले ना भरायचं. गार पाणी होईन जार सारखं. हे आता फराळाचं करतंय. आईने शेवण चिवडा नाही आणलं बरं का कारण का मी उपास धरल्यामुळं निरंकार म्हणले तू उपाशी राहायचं आणि मी खायचं. 2 दिवस नुसतं पाण्यावर जगायचं मित्रांनो. बघू काय होते. आत्ताच आई वैतागली मायो. खा 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 2 दिवस नुसतं पाण्यावर आणि चहा नाही खायचं मला. तूच खा ना. 2 दिवस नाही खाणार मी. उद्या तो उपास सोडते 2 दिवस काय करायचं? नाही खाणार. आता टाइम झालाय 3:48 आणि वाल तोडून झाली. आता ही एक बारकं बाचकं आणि ती मोठी गोण एवढं सापडल्यात शेंगा. ही 2 बाचके नेण्यापेक्षा ना ही बारकं बाचकं नेऊ. ही 2 बाचके घेऊन बसायला तुला जमणार नाही. आई म्हणते नेऊ. आता बघू काय होतंय. तर मित्रांनो फायनली एक बाचकं आम्ही टाकलं आणि एक बाचकं आहे ना मागच्या आमच्या शेजारच्यांनी दिले. आता आई पण बसली. आता काय माहिती गाडी चालल्यावर काय होते. चला घरी. A few moments later. तर मित्रांनो फायनली घरी पोचलोय. मित्रांनो आता वाजले 7:30. आता मी नाही निघालोय गावातल्या मंदिरात. सकाळीच जायचं होतं महाशिवरात्रीला पण वाल तोडायची होती त्याच्यामुळे नाही गेलो. आता मी नाही निघालो. आरती तर झाली. आईमुळे आरती हुकली. A few moments later. A few moments later. मित्रांनो महादेवाच्या पाया पडून मी आई घरी आलोय. मी जेवणार नव्हतं पण आईने तिथून आता खिचडीचा प्रसाद आणला. मला काय माहित आणि केळे आणल्या. आईचा मोबाईलच हरवला. आई कुठं पण ठेवती. आईचं काही लक्ष नसतं. ठेवला तिथं विसरते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. उद्यापासून आपले ब्लॉग यायचे नाही. बंद का